आणि दुसरे सरसकट ओबीसीतून मागणी मान्य होऊ शकत नाही असं मुख्यमंत्री म्हणाल्याचं भुजबळांनी सांगितलं. नाही ते काय सांगते त्याच्यावर काय भरोसा ठेवत नाही आम्ही. त्याचं काय करे ते कोणकडे मग मराठा कुणबी एक आहे हे सिद्ध कसं करायचं? तुम्हाला सिद्ध करावं लागेल ना. आमचं म्हणणं आहे मराठा आणि कुणबी एकच. तुमचं म्हणणं नाही नाही कसं सिद्ध करून द्या आम्हाला? आहेत कसे आम्ही सिद्ध करून देतो. आता जसं आम्ही सिद्ध करून दिलं, लावून धरलं मी हे आंदोलन, माझ्या समाजानं हे आंदोलन लावून धरलं म्हणून सिद्ध झालं. नोंदी निघाल्या. आधी सगळे म्हणत होते इकडं नोंदीच निघू शकत नाहीत, ओबीसी आरक्षणात तुमचा संबंधच नाही. आता निघाल्यावर तसं तुम्ही सिद्ध करा. मराठांकून बी एक नाही, मी सिद्ध करून देतो मराठांकून बी एक हे. सगळं तुमच्याच म्हणण्यानं होईन असं कसं काय? मग ते अन्याय होतो ना आमच्यावर. हे जसं म्हणते आता यांचं एक तर मागण्याच काय आहेत कळा. सगळ्यात महत्त्वाचं हे काय, आता ही मॅनेज बैठक होती. ही मॅनेज बैठक होती. मराठ्यांना आरक्षण न मिळून देण्याची सरकारची आणि त्यांची मॅनेज ठरवून बैठक होती. स्पष्टपणानं सांगतो मी, ही ठरवून बैठक होती. मराठ्याला सगळ्या स्वारीची अंमलबजावणी द्यायची नाही, मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही, साठीच्या योजना द्यायच्या नाही, महामंडळाच्या योजना द्यायच्या नाही. ठरवून बैठक होती. फक्त ही आता जाहीररित्या दाखवली घेतली आम्ही म्हणून. ही मराठा विरोधी सरकारची आणि त्यांची बैठक होती की मराठ्याला काही मिळू द्यायचं नाही. ही प्युअर मॅनेज बैठक होती. काय मागण्यात तुमच्या जातीला मिळून द्या ही मागणी होती? काय मागणी आहे तुमची? महामंडळ द्या होती की महाज्योतीला आणखीन स्कीम द्या, निधी द्या ही होती का? तुमची तारटी बार्टीला आणखीन सुविधा द्या ही मागणी होती? तुमच्या मागण्याच नाहीत. आम्ही त्याप्रमाणे आम्हाला द्या म्हणतोय असं म्हणणं आहे आमचं. आम्हाला द्या बाबा, तुमच्या लेकराचं कल्याण झालं तर आमचं हे होईल. किती म्हणतात तुम्हाला खूप दिलं, योजना दिल्या, आमकं दिलं. एका योजनेच पूर्ण बेजार झाले आमचे. आंदोलनं करू हे म्हणणं आहे. त्यासारखं द्या. त्या संस्थेला विरोध नाही करत आम्ही, केला पण नाही आणि करणार बी नाहीत. म्हणण्याचा उद्देश होता ते चांगलं आहे तसं चांगलं द्या. तसं तुमची मागणी काय आहे नेमकी? काय मागणी आहे? मराठ्याच्या नोंदी रद्द करा म्हणजे ही विदूषकपणाची. सगळ्या स्वारीची अंमलबजावणी देऊ नका विदूषकपणाची. त्यांचे गुन्हे मागं घेऊ नका विदूषकपणाची. आमचं सातारा गॅजेट घेऊ नका, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट घेऊ नका. ही विदूषकपणा आहे विचाराचा. विद्रोही विचार म्हणते त्याला. जाती जातीत दंगली घडणे, तेढ निर्माण करणे. मराठा आणि कुणबी एकच आहे त्यांना देऊ नका. 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक हे नाही का कायदा नाही? ज्या ओबीसीच्या यादी आहे आणि ओबीसीला आरक्षण दिलं गेलं त्या यादी क्रमांकानुसार, जातीच्या यादी क्रमांकानुसार 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे. ते देऊ नका. मग काय देतो आम्हाला? घेतो का आमचं सगळं वावरं फेवरं घरदार लिहून तुला एकट्याला आणि मग यावल्यात खातो का सुखाने? खोटे दाखल्याबाबतची तुमची काय भूमिका आहे? अरे खोटे, मी तेच सांगतोय ना, खोटं नाहीच आहे ना. आता बाबा दादा, अरे 7-12 सापडा यार जमिनीचा. ती आमची जमीन आहे, त्याच्यावर नाव आहे आमचं. तुम्ही म्हणतात ते नाव काढून टाक, खोटं आहे. मग तुमचं कोणचं खरं आहे? मागणी काय आहे ते तर सांग बाबा आम्हाला. मागणीच कळा ना तुमची. आम्हाला एवढंच कळालं आहे मराठ्याला. फक्त विरोध करायचा म्हणून टोळी जमली वर आणि आमच्या गावखेड्यातल्या गोरगरीब ओबीसी बांधवात आणि मराठ्या बांधवात तुम्ही झुंज लावली. तुमची मागणीच नाही आहे. तुम्हाला आरक्षण आहे, आरक्षण द्या म्हणावतं. आणि जे तुम्हाला पाहिजे एसटीतून ते तुम्ही मागत नाहीत. तुम्ही असं म्हणाले की ही बैठक मॅनेज होती. एक मोठा सरकारवर आरोप आहे. तर मॅनेज कोणी केलं असावं असं तुमचा आरोप आहे का? सरकारमधले मंत्री ज्यांनी आंदोलन बसलं ते आंदोलन बसलं मराठ्यांच्या विरोधात द्वेषापोटी. आम्ही कधी म्हणलो धनगर बांधवांना एसटीतून आरक्षण नाही मिळालं पाहिजे? आम्ही कधी म्हणलो की ओबीसींचं हिसकून घेऊन आम्हाला द्या? कधी म्हणलो? आम्ही म्हणतोय आम्ही ओबीसीत यांच्या आधीपासून येत, हे आमच्यात येत. आमच्या नोंदी सापडल्यात. भारत देशात मराठा समाज एक जात अशी आहे की ती ओरिजिनल ओबीसी आरक्षण येते, त्याजवळ पुरावे. यांजवळ एकाजवळ बी पुरावे नाहीत. यांना कुठंतरी समिती नेमून कुठंतरी आयोग नेमून आरक्षण दिलेलं आहे. आमचं असून द्यायनात म्हणजे रेकॉर्डले असून द्यायनात. म्हणजे तुम्ही दादागिरीनं वावरं बळकवलेत. त्या वावराला तुम्ही तुमचं हे म्हणताय आणि आमचं ओरिजिनल आहे तरी तुम्ही ते नाही म्हणताय. मग किती द्वेष आहे भयानक तुमच्या मनात. तुमचे लेकरं चांगलं करायला निघालात तुम्ही आणि आमच्या लेकराचं वाटोळं करायला निघालात.
ही कोणचा अभ्यासपूर्ण आंदोलन चालू आहे तुमचं? ही कोणचा न्याय द्यायला लागले तुम्ही घटनेच्या पदावर बसून मराठ्याला? असे मंत्री असतात का? असे पालकमंत्री असतात का की जे स्वतःचे पोरं मोठे करायला निघाले आणि आमच्या लेकराचं वासून वाटोळं करायला लागले? कोणचं शिकायला लागले शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्राचा विचार कोणाला तुम्ही? पंकजा मुंडेंनी एक ट्विट केलंय, त्यात त्यांनी आंदोलन कसं असावं आणि कसे विचार मांडावे, घटनेला अनुकडून कसं राहावं यासाठी एक ट्विट केलं आणि या आंदोलनातून म्हणजे वडीगोद्रीच्या आंदोलनातून काहीतरी शिका असा एक टोला लावला. चांगलं आहे ना, त्यांचे विचार चांगले आहेत. संविधानाच्या विचारावर आम्ही चालावं सांगतायत, चांगलं आहे. संसदेत चांगला मुद्दा मांडला होता त्यांनी, संविधानाच्या पदावर बसून मराठ्यांना आरक्षण मिळू नये. खूप संविधानाचा त्यांना अभ्यास मला नाही आहे बाबा, पण चांगला विचार मांडला त्यांनी, चांगलं आहे. हातपाय तुडीत होते आमचे त्याच्या भाषणातून, त्यावेळेस त्यांचे मोर्चे निघाले होते मोठमोठाले, त्यावेळेस खूप चांगलं होतं ते, पण अभ्यासपूर्ण सालच होतं ते सुद्धा. भाषा त्याला सुद्धा वारे वा मानणं गरजेचं होतं, परंतु ताई नाही म्हणल्या, ह्या आंदोलनाला म्हणल्या, याच्यात खूप अभ्यासपूर्ण चांगलं आहे, चांगला विचार आहे. जातीय सलोखा राखण्याचा चांगला विचार आहे, हरकत नाही. आम्ही तर काय त्यांना विरोधक मानलेलं नव्हतं कधी. चांगलं आहे, चांगले विचार मांडायला लागल्या त्या. ठीक आहे. मराठा समाजाच्या समस्यांसाठी जशी समिती आहे तशी ओबीसीची उपसमिती स्थापन केलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले समस्या सोडवण्यासाठी. नाही, त्याच्यात काय दुःख नसण्याचं कारण नाही आम्हाला. पोटजळी नाही आमची त्याच्यासारखी हो, एवल्यासारखी पोटजळी नाही. आम्ही काही द्या, तुम्ही महायुती दिली, अनेक योजना दिल्या, मध्ये त्या पडळकर भाऊचं काहीतरी आंदोलन सुरू होतं त्यावेळेस बी मला वाटतं काहीतरी महामंडळ काहीतरी दिलेलं आहे, मला आता पक्का माहीत नाही. आमची पोटजळी नाही. तुम्ही उपसमिती द्या, ती पोटजळीच नाही आमची. तुम्ही आम्हाला काय विरोध करताय? आम्हाला काय मिळायला लागलं की आम्हाला जे येते त्यांना पाहिजे लगेच, तू अशी बरोबरी का? सारथीतमध्ये योजना आल्या तशाच आम्हाला द्या. एक तर आम्हाला त्या वाट्याला नाही आल्या, त्या कुंकड पडल्या मेळ नाही लागला, आम्हाला द्या. आमच्याकडं कसं आंदोलनच काय चाललं हेच कळा नाही हो. सगळा महाराष्ट्र बघतोय, सगळे पत्रकार बघतेत, विश्लेषक बघतेत, साहित्यिक बघतेत. आमच्याकडे त्यो भेटायला आला, त्यो बी आला पाहिजे नाही. ते बारीक लिकून रडत असतं ते, तुला चॉकलेट दिलं का मला चॉकलेट दी, तुला लेमन गोळ्या दिल्या मग मला लेमन गोळ्या दी, नाही का? ते त्यांच्याकडे कसं काय आले मग आमच्याकडे? हे काय भांडण आहे का? तुमच्याकडे 4 मंत्री आले तर आमच्याकडे सुद्धा 4 आलेच पाहिजे, यासाठी उपज आंदोलन असतं का? हे आंदोलनच कशासाठी मिळाला का नाही? त्यांच्याकडे 4 मंत्री, आमच्याकडे 4 आमदार आले, आमच्याकडे लगेच या, नाही तर तू त्या जातीचा नाही, तू याच्या जातीचा नाही. मुख्यमंत्र्याला सुद्धा म्हणले ते मराठ्याच्या जातीचा म्हणून आला नाही. काय म्हणजे काय शिकावं छगन भुजबळनी हे सुद्धा जनतेला, हे किती ओरिजिनल ओबीसी आरक्षण आहे ते त्याजवळ पुरावे, यांजवळ एकाजवळ बी पुरावे नाहीत. यांना कुठंतरी समिती नेमून कुठंतरी आयोग नेमून आरक्षण दिलेलं आहे. आमचं असून द्यायनात म्हणजे रेकॉर्डले असून द्यायनात, म्हणजे तुम्ही दादागिरीनं वावरं बळकवलेत, त्या वावराला तुम्ही तुमचं हे म्हणताय आणि आमचं ओरिजिनल आहे तरी तुम्ही ते नाही म्हणताय. मग किती द्वेष आहे भयानक तुमच्या मनात. तुमचे लेकरं चांगलं करायला निघालात तुम्ही आणि आमच्या लेकराचं वाटोळं करायला निघाला. ही कोणचं अभ्यासपूर्ण आंदोलन चालू आहे तुमचं? ही कोणचा न्याय द्यायला लागले तुम्ही घटनेच्या पदावर बसून मराठ्याला? असे मंत्री असतात का? असे पालकमंत्री असतात का की जे स्वतःचे पोरं मोठे करायला निघाले आणि आमच्या लेकराचं वासून वाटोळं करायला लागले? कोणचं शिकायला लागले शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्राचा विचार कोणाला तुम्ही? पंकजा मुंडेंनी एक ट्विट केलंय, त्यात त्यांनी आंदोलन कसं असावं आणि कसे विचार मांडावे, घटनेला अनुकडून कसं राहावं यासाठी एक ट्विट केलं आणि या आंदोलनातून म्हणजे वडीगोद्रीच्या आंदोलनातून काहीतरी शिका असा एक टोला लावला. चांगलं आहे ना, त्यांचे विचार चांगले आहेत. संविधानाच्या विचारावर आम्ही चालावं सांगतायत, चांगलं आहे. संसदेत चांगला मुद्दा मांडला होता त्यांनी, संविधानाच्या पदावर बसून मराठ्यांना आरक्षण मिळू नये. खूप संविधानाचा त्यांना अभ्यास मला नाही आहे बाबा, पण चांगला विचार मांडला त्यांनी, चांगलं आहे. हातपाय तुडीत होते आमचे त्याच्या भाषणातून, त्यावेळेस त्यांचे मोर्चे निघाले होते मोठमोठाले, त्यावेळेस खूप चांगलं होतं ते, पण अभ्यासपूर्ण सालच होतं ते सुद्धा. भाषा त्याला सुद्धा वारे वा मानणं गरजेचं होतं, परंतु ताई नाही म्हणल्या,
ह्या आंदोलनाला म्हणल्या याच्यात खूप अभ्यासपूर्ण चांगला आहे, चांगला विचार आहे. जातीय सलोखा राखण्याचा चांगला विचार आहे, हरकत नाही. आम्ही तर काय त्यांना विरोधक मानलेलं नव्हतं कधी. चांगले चांगले विचार मांडायला लागल्या त्या. ठीक आहे. मराठा समाजाच्या समस्यांसाठी जशी समिती आहे